उतर उतर गाडीच्या खाली चल. हो की बसले तर काय म्हणत आम्ही आणला कोण फोन करताय सारखं. अहो, काय झालं दाजी? काय झालं विचार ना तुमच्या हिरोईनीला. काय बाई काहीच नाही अरे दादू इथून आई मला फोन करते म्हणून याच्यामुळे त्याला रागाला मला आणून सोडलं इथं. हा आईचा आता जीव होता तिच्यावर म्हणून फोन करीत असेल. अहो जीव काय किती काम धाम आहेतच का नाही तुम्हाला. हा तुम्ही इकडून काय सांगायचं तिने तर किती राग काढायचा. एवढा काय अवघडा चढा चौघडा दाटला जावायला लेकरासाठी फोन करू नका विचारू बरोबर माझ्या जीवाला दुखणं पानं आलं तर कुणाला सांगायचं लेकाला नाही मग कुणाला सांगायचं लेकराला लेकराला सांगा ना तुम्हाला दुखणं आलेलं तुम्ही हे सांगताय की कसं भांडायचं नवऱ्याबरोबर हाय का 30 दिवस काय ऐकलं तुम्ही असं कसं ऐकलं महिन्यात 30 दिवस भांडणं नाही एक दिवस सुखाचा नाही माझ्यासाठी. नाही बाई काही पण काही अहो पण आता आमची आई म्हणत असं होय असं भांड असं बोल. हा अहो, तुमच्या पोरीला सांगा ना मग ती. होय अहो तू मांडली बाई ते दिवस का तर माझ्या सारखं सारखं मग मी थोडस एखादं प्रत्युत्तर दिलं तर काय होतं. बघा प्रत्युत्तर. अहो तसं काय नाही. चुकलं मग राव बांधल्यावर नाही नाही माझं म्हणणं तिचं नाही चुकत सगळं माझं चुकत आहे त्यामुळे तू इलाच राहू दे इथं काय शिकायचं नाही एकदाच शिकू दे इथं. अगो बाई हे असलं कसलं उरपट भांडण अहो दाजी तुम्हाला पटत नाही का थोडंफार समजून सांगायचं. अहो कसं आहे माहितीये का किती सांगितलं ना हो जावायची जात हुलग्याचं शेत असतं जावाय तसाच असते अगं काय माहितीये का दाजी आईचं आपलं काय आहे, तिच्याबरोबर बोलायची सवय होती म्हणून आपलं सकाळी एक दुपारी एक आणि संध्याकाळी एक आणि झोपताना एक फोन करीत असेल. नाही नाही माझं म्हणणं इथंच राहू दे ना हिला. एवढे फोन करायची काय गरज जावा तुम्हाला इथंच राहू दे ना. माझं काहीच म्हणणं नाही त्यासाठी मी गाडीवर इथं सोडायला मी माझ्या पद्धतीने जातो तुला राहायची ना बाई इथं राहा बस. अहो पण असं कसं भांडून चलन दाजी? अहो ती तुमच्या आईला विचारा एकदा काय आईला बोलत काय विचारायची ठेवायची जिन्नस आहे का हौसाने मनुष्य विचारतं पुसतं फोन बिन करतं पहिलं काय असं होतं का आता निघालंय ते खोकळा म्हणून करीते फोन त्या खकोड्याने तुमचं पार डोकं बिनलंय घरचे काम व्हायना का काय व्हायना पहिला तुम्हाला. नव्हतं असं हा ना मी तेच म्हणतो ना नव्हतं तिथं बरं होतं आता झालंय तर ही काय काम तरी करते घरी. हा, काय काम नुसती मग मोबाईल कोण घेऊन नुसती मोबाईल घेऊन चालला माझ्या आईचा फोन आलाय माझ्या भावाचा फोन नाही आला. फोन केल्यावर बी म्हणतात बघा ना आईचा फोन तरी आला का आईला माया सुद्धा नाही लेकराचा विचार ए बाई करेना. आम्ही नाही तसं काय काय म्हणते. बाई म्हणजे तुमचं काय म्हणे का माझ्या आईने एकदा पण फोन नाही करू काय. ए बाई तुला इथं राहायचं ना तू इथं राहा फोन का वर कर बस. असंच बोलणं आहे तुमचं. आणि मला सांगा हे अगं यांच्या आई किती वेळा बरं फोन करते त्यांच्या पुरीला. किती करते हा किती त्यांना मी करते. चांगलं रोज रोज संध्याकाळी फोन चालवतो आणि मी एखादा अगं ते केला चला ना नका बाई दंडीला चाला गाडा आणि गरीबाचं झोपडं मोडा त्यांच्या आईचं चला नका ती त्यांची आई आहे आणि बायकोची आई आहे ना तिने कसं करावा ग हो स्वतःच्या आईचं जमतं ग परदुक्षी तळ असतं बाई. तुम्हाला माझ्या ऐकायची काही गरज नाही बरं का आधीच सांगतोय तुम्हाला दमत असलं तर बोला नाही तर बोलू नका माझ्या बरोबर बस. अहो तसं नाही दाजी बरं का पण एखाद दुसरा फोन केला म्हणून काय झालं हो? अहो एखाद दुसरा तुम्ही हिस्ट्री चेक करा का मी येडा आहे तुम्हाला एवढं सांगायला. काय ग तायडे काय काम असते तुझं इकडे सारखं कशाला फोन करत जाते का तू बी? आता आईच करते मग काय बोलू पण नाही का मी. मला इथे आठवण थोडीफार मी बोलते. ए बाई आठवण माझी काढीत जा सारखे सारखे आईची तरी काय रे. आता बाई खरंय बाई आता इसरून जा तुझं लग्न केलंय बाई तू नवऱ्याच्या घरी तिकडं वावरात शेता बितात गेला नवरा हा गाय मुताय गेला तरी फोन नवऱ्याला करा आईला नको करू आई इसरून. काय माहिती आहे का दाजी झालं असं नाही यांच्याकडनं चुकून पण ताई तुला बी कळलं पाहिजे शिकलेली आहे ना तू सरळ आहे ना काम असलं किंवा दाजींबरोबर बोलत असली सांगायचं आई मी आता कामात आहे उद्या फोन करते किंवा संध्याकाळी फोन करते. सारखं त्यांचं बी बरोबर आहे ना तुम्ही कामात लक्ष दिलं पाहिजे ना. आणि प्रत्येक गोष्ट झाली गेली का इथं सांगायची गरज आहे का आईला फोन करून आई असं झालं नाही तसं झालं ती बी नाही. आता आईन वडील असते सगळं ठीक आहे पण आता इथून पुढं लागल्यानंतर नवरा बघतो सगळं आपलं तेव्हा काय सुखदुःखाचं असेल रुसवा फुगवायचं असेल ते त्यांनाच सांगायचं. आता कळतंय का नाही कळायला अजून जमत असलं चल नाही तर इथंच राहा बस. नाही येते मी हा हा दादा चालते. अरे काय आता उठसूट बांधायचं बंद करा तुम्ही. आणि आहे ना सगळ्यात महत्त्वाचं त्या फोनवर पेट पाडे एकदा काय झालं की 5-5 मिनिटाला फोन हातात घेऊन बसायचं ना काय नाही आम्ही सगळे इथं सुरक्षित आहे आम्हाला कोण कुत्रं खात नाही काय आणि खाल्लं तर गावातनं फोन येईनच तुला तेव्हा आमचं काय बरं वाईट झालं ना तरी उगम मोकार सारखं फोन करून ना इचरीत नको बसू आईला शिळी इली का आणि किती करडं झाली कोंबडीने अंडी दिली का आणि अंडी कोण गोळा करतं काही पडलं नाही त्याच्या वाचून काय आपल्या घरात लक्ष द्या आता. आणि आई तू बी नकोले फोन करू तिला जाऊ दे मुर्दे. हा नाही बाबा तुमच्या मना हा बरं चल येतो मग आम्ही. आणि येतो कुठं बस इथं दाजी बसा या. इतक्या दिवसांनी पाहुणं आलेत घरी त्यांना एक तर येणं नसतं तुमचं काय जा आतमध्ये स्वयंपाकाचं बघ आणि तुझी वहिनी कुठं वावरात खुरापती तिला बोलून आण जा. बरं बरं बसा तुम्ही.
बाकी दाजी गाडी नवी घेतली वाटते. हा घेतले ना, तुम्हाला पेढे द्यायचे राहिलेत पण दिन पुढल्या वेळेस. पेढे नको, थोडी पैशाचीच मदत करा, मी बी घेऊन टाकतो गाडी असली. बरं बरं चला, हा हा फक्त फोन तेवढे कमी करा. चालतंय की.